तर दुसरीकडे बीड लोकसभा मतदारसंघातही मतदान सुरू झालं आहे। जालन्याच्या जवळचा हा मतदारसंघ आहे। प्रक्रियेला इथं सुरुवात सकाळी झाल्याचं पाहायला मिळते। बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध मवियाचे बजरंग सोनवणे अशी ही लढत आहे। पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे। तर बजरंग सोनवणे हे मागच्या वेळेला 5 लाखांपेक्षा जास्त त्यांनी मतदान घेतलेलं होतं, पण त्या दुसऱ्या क्रमांकावर ते राहिलेले होते आणि त्याचबरोबर आता ते मवियाकडून इथं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता बजरंग सोनवणे काही कमाल करणार की पंकजा मुंडे जिंकणार ते आज या ठिकाणी त्याचा निर्णय होणार आहे। कारण मतदार राजा आपला जो निर्णय आहे, आपला जो कौल आहे तो ईव्हीएम मध्ये या ठिकाणी कैद करणार आहे। तर या ठिकाणी मवियाचे बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे महायुतीचा असा संघर्ष पाहायला मिळाला आहे। बीड लोकसभा मतदारसंघात 2355 मतदान केंद्र आहेत, तिथं मतदान प्रक्रिया सुरू होतीये। तर पंकजा मुंडे कुटुंबासमवेत सकाळी 9:30 वाजता नाथरा गावी मतदान करणार असल्याची माहिती आहे आणि बजरंग सोनवणे जे मवियाचे उमेदवार आहेत ते केस तालुक्यातील आनंद गावी सारणी इथं मतदान करतील अशी माहिती समोर येते। दरम्यान हे सखी मतदान केंद्र आपण बघू शकतोय कुंभेफळ इथलं। या ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात आणि एक विशेष अशी सजावट या मतदान केंद्रावर करण्यात आली आहे। तर अशा या प्रसन्न वातावरणामध्ये मतदार राजा आपला कौल देण्यासाठी येणार असं दिसतंय, येत असल्याचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। सकाळची ही दृश्य आहेत। सकाळी अशा पद्धतीनं इथं जे मतदान अधिकारी कर्मचारी आहेत ते आपल्याला स्वागत करताना पाहायला मिळाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।